Now today's we are going to start the chemical reactions of phenol. Chemical reactions of phenol. In previous lectures, video lectures, we have to also study the another chemical reactions of phenol. That is, you know that bromination, nitration, sulfonation, Coles reaction, Coles-Smith reaction, or Riemann-Tiemann reaction. Now today we have to also study the another chemical reactions of phenol. Okay. Now first one, that is reduction. आता तुम्ही जर फिनॉलचं रिडक्शन केलं तर तुम्हाला नेमका कोणता प्रोडक्ट मिळतो हे आपल्याला पाहायचं आहे. तर फिनॉलचं रिडक्शन तुम्ही दोन पद्धतीने करू शकता. पहिला आहे विथ झिंक डस्ट. लक्ष द्या, महत्वाचं आहे. आपल्याला काय करायचंय, फिनॉलचं रिडक्शन करायचंय. रिडक्शन म्हणजे काय, एक तर ऍडिशन ऑफ हायड्रोजन और रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. तुम्हाला माहिती आहे रिडक्शनची डेफिनेशन, एक तर हायड्रोजन ऍड करावं लागतं किंवा ऑक्सिजन काढावा लागतो, त्या प्रोसेसला म्हणतात रिडक्शन. इथं आपण रिडक्शन कोणाच्या मदतीने करणार, विथ द हेल्प ऑफ झिंक डस्ट. आणि लक्षात ठेवा ही जी रिएक्शन आहे की फिनॉलचं रिडक्शन करायचं विथ द हेल्प ऑफ झिंक डस्ट, ही कशाची आहे, 12th बोर्ड साठी ही रिएक्शन आहे. लक्षात ठेवा 12th बोर्डची रिएक्शन आहे की जर तुम्ही फिनॉलचं रिडक्शन करता कोणाच्या मदतीने, झिंक डस्ट. ऍक्च्युअली रिएक्शन कशी होते, व्हेरी सिंपल वन. पहा, फिनॉल रिएक्ट्स विथ झिंक डस्ट. ओके, झिंक डस्ट सोबत किंवा झिंक सोबत तुम्हाला रिएक्ट करायचं आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं, हा जो झिंक आहे ना, हा मोर अफिनिटी किंवा याची मोर अफिनिटी असते विथ ऑक्सिजन. म्हणजे हा झिंक जर तुम्ही असा ओपन कंटेनर मध्ये जरी ठेवला ना, प्युअर झिंक, तर हा लगेच काय करतो, ऍब्सॉर्ब करतो ऑक्सिजन आणि कन्वर्ट होते झिंक ऑक्साईड. म्हणजे झिंक इज, तुम्ही असं म्हणू शकता, झिंक हॅविंग मोर अफिनिटी विथ ऑक्सिजन. पण याचा अर्थ काय, जर तुम्ही फिनॉल सोबत जर झिंकला रिएक्ट करसाल तर हा झिंक कोणाला घेऊन निघून जाईल, कारण याची मोर अफिनिटी आहे कोणासोबत, हा मोर रिएक्टिव्ह आहे कोणासोबत, ऑक्सिजन सोबत. म्हणजे हा झिंक आणि ऑक्सिजन इथून निघून जाईल. झिंक आणि ऑक्सिजन जर निघून गेला तर तुम्हाला काय मिळालं बघा, महत्वाची रिएक्शन आहे. कोण, ऑफकोर्स या चित्त इथं आला, म्हणजे हा कोण आहे, आपल्याला मिळाला काय, बेन्झीन प्लस काय निघून गेला, झिंक ऑक्साईड निघून गेला. ते तुम्ही सांगू शकता इथं किंवा झिंक ऑक्साईड निघून गेलेला आहे. ओके, सो व्हेरी सिंपल रिएक्शन. काय झालं बघा बरं, फिनॉल undergoes reduction with the help of zinc, there is formation of benzene. म्हणजे इम्पॉर्टंट रिएक्शन आहे की फिनॉलला जर तुम्ही बेन्झीन मध्ये कन्वर्ट करायचं तर त्याच्यामध्ये कोण ऍड करावं लागेल, झिंक. इम्पॉर्टंट रिएक्शन आहे बोर्ड साठी. सो इट इज व्हेरी सिंपल. आता नेक्स्ट रिएक्शन काय आहे, आता ही अदर दॅन बोर्ड आहे, नीट आणि जेई साठी तुमच्या कामात येईल, पण इथं सांगून देतो. रिडक्शन करायचंय पण कसं, रिडक्शन विथ द हेल्प ऑफ हायड्रोजन अँड निकेल. म्हणजे तुम्हाला इथं पुन्हा रिडक्शनच करायचंय, पण कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, हायड्रोजन अँड कॅटॅलिस्ट कोण, निकेल. बरं रिएक्शन कशी होते, पुन्हा काय घेतला आपण, फिनॉल. ओके, नाउ इट रिएक्ट्स विथ थ्राइस हायड्रोजन गॅस. याला तुम्ही ओके काय म्हणू शकता, H2. ठीक आहे, थ्राइस H2 किंवा HH लिहून दिला मी, असं लिहिलं तरी चालेल. ओके, थ्राइस H2 आहे. रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होईल, ऑफकोर्स हायड्रोजन गॅस नुसार जर तुम्हाला रिडक्शन घ्यायचं तर आपल्याला माहिती आहे रिएजंट कोणता असतो, रेनी निकेल, निकेल प्लॅटिनम और पॅलाडियम. पण आपण निकेल वापरणार. इट रिक्वायर्ड टेम्परेचर, कारण लक्षात ठेवा याची एरोमॅटिसिटी लॉस होणार आहे. आता ऍक्च्युअली हे जे रिडक्शन होणार आहे, पहा झिंकने कोणासोबत कोणावर रिडक्शन केलं किंवा कोणाला घेऊन गेला, ऑक्सिजनला. म्हणजे OH ग्रुपवर ही रिएक्शन झाली. पण हे जे रिडक्शन आहे हे या बेन्झीन रिंगवर होणार आहे. आता बेन्झीन रिंगवर जर रिडक्शन झालं, रिडक्शन म्हणजे जर डबल बॉन्ड, अक्रॉस डबल बॉन्ड जर तुम्हाला ऍडिशन करायची, लवकर होत नाही, कारण हा एरोमॅटिसिटी लवकर लॉस करत नाही. पण तुम्ही करत आहात म्हणजे याला काय लागेल, टेम्परेचर लागेल. हा एरोमॅटिसिटी लॉस करण्यासाठी हा लवकर करत नसतो, कारण एरोमॅटिसिटीमुळेच हा मोर स्टेबल असते. आणि ही एरोमॅटिसिटी जर तुम्हाला काढून टाकायची असेल तर इथं हाय टेम्परेचर वापरणे आवश्यक आहे. 423 केल्विन टेम्परेचर वापरा. म्हणजे जर तुम्ही हायड्रोजन घेऊन जर निकेलच्या प्रेझेन्स मध्ये कॅटॅलिस्ट आणि टेम्परेचर घेऊन जर रिडक्शन केलं तर काय होते, या फिनॉलची जी एरोमॅटिसिटी आहे किंवा हे जे डबल बॉन्ड आहेत हे काय होतात, लॉस होतात, एरोमॅटिसिटी लॉस होते. आणि आपल्याला काय मिळते, रिडक्शन कुठे होईल बघा. ऍक्च्युअली रिडक्शन कुठे होत असते, अक्रॉस डबल बॉन्ड. आता अक्रॉस डबल बॉन्ड कसं, हा एक हायड्रोजनचा माहिती आहे तुम्हाला, हे बघा हे काय झालं इथं ऍडिशन, एक दुसरा हायड्रोजन इथे ऍड झाला, H2 मॉलिक्यूल, आणि एक तिसरा इथे ऍड झाला असेल. बघा काय होईल बघा बरं, जर हे एक मॉलिक्यूल 2 आणि 3 आपण 3 घेतलेले, जर हे कुठे झालं, अक्रॉस डबल बॉन्ड ऍडिशन झाली. आणि तुम्हाला माहिती आहे जिथे अक्रॉस डबल बॉन्ड ऍडिशन होत असेल तिथं काय होते, डबल बॉन्ड कन्वर्ट टू सिंगल बॉन्ड. म्हणजे हा आहेच. आणि इथं कोण राहिला असेल, हा ऍज इट इज.
आता हे लक्षात ठेवा, मी इथं हायड्रोजन नाही दाखवत, ऍक्च्युली इथं हायड्रोजन असतं, म्हणजे पहिला एक हायड्रोजन आणि हा एक ऍड झालेला हायड्रोजन, म्हणजे प्रत्येक कार्बनवर किती हायड्रोजन आहेत असे दोन, इथं पण दोन, इथं पण दोन, इथं पण दोन, इथं पण दोन. ओके, असे असतात. ऍक्च्युली हा तयार कोण झाला, हा आहे सायक्लोहेक्झॅनॉल. लक्षात ठेवा, सायक्लोहेक्झॅनॉल, सायक्लोहेक्झेन बेन्झिनचा सायक्लोहेक्झेन आणि हा ओएच म्हणून काय सायक्लोहेक्झॅनॉल. हा होता फिनॉल आणि इथे ऍडिशन झालेलं आहे अक्रॉस डबल बॉन्ड आणि आपल्याला काय मिळालं सायक्लोहेक्झॅनॉल. हे दोन प्रकारचे रिडक्शन्स लक्षात ठेवा तुम्ही फिनॉलवर करू शकता. काय केलं पुन्हा रिपीट, जर तुम्ही फिनॉलचं रिडक्शन्स केलं आणि झिंकच्या प्रेझेन्स मध्ये केलं तर तुम्हाला काय मिळतो बेन्झीन, म्हणजे फिनॉल कन्वर्ट इनटू बेन्झीन. आणि जर तुम्ही याच फिनॉलवर म्हणजे फिनॉलवरच जर तुम्ही रिडक्शन्स केलं इन प्रेझेन्स ऑफ H2 निकेलच्या प्रेझेन्स मध्ये तर तुम्हाला कोण मिळतो सायक्लोहेक्झॅनॉल. पण ही बोर्ड साठी आहे, ही जी रिएक्शन आहे फक्त नीट आणि जेई साठी आहे, बोर्ड मध्ये हे इन्क्लूड नाहीये, पण मी सांगून दिलेली रिएक्शन्स आहे. ओके, हे झालं रिडक्शन. नेक्स्ट बघू, नेक्स्ट आहे सेकंड रिएक्शन्स पाहू आपण पहिली पाहिली रिडक्शन, दोन रिडक्शन्स आहेत. नेक्स्ट आहे काय ऑक्सिडेशन. म्हणजे फिनॉलचं जर तुम्ही ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला काय मिळते, ही पण जी रिएक्शन आहे बोर्ड साठी आहे. एकच रिएक्शन पाहू आपण ऑक्सिडेशन, तिथं आपण रिडक्शनच्या दोन पाहिल्या होत्या पण इथे एकच पाहू ऑक्सिडेशन. फिनॉलचं ऑक्सिडेशन केलं तर काय होते बघा, फिनॉल अंडरगोज ऑक्सिडेशन. सो इट इज व्हेरी सिंपल. हा आहे फिनॉल. जर तुम्ही फिनॉलवर ऑक्सिडेशन केलं, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करसाल फिनॉलवर ऑक्सिडेशन, तर फिनॉलवर ऑक्सिडेशन करायचं असते इन प्रेझेन्स ऑफ Na2Cr2O7 अँड डायल्यूट H2SO4. तुम्हाला आठवते का याच्या अगोदर आपण पोटॅशियम क्रोमेट वापरला, इथं कोण आहे सोडियम क्रोमेट अँड डायल्यूट H2SO4. ओके, हा कोण आहे ऑफकोर्स Na2Cr2O7 डायल्यूट H2SO4 ऑल्सो ऍक्ट्स ॲज ए ऑक्सिडायझिंग एजंट. व्हॉट इज ऑक्सिडायझिंग एजंट, जो ऑक्सिजन देईल. हे बघा दिले, हे नासेंट ऑक्सिजन यांनी दिलेले आहेत, हे आहेत नासेंट ऑक्सिजन. काय होईल ऑक्सिडेशन. आता व्हॉट इज ऑक्सिजन, एक तर ऍडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. तर इथं ऑक्सिडेशन कसं होते बघा, काय होते, हा हायड्रोजन निघतो, हा हायड्रोजन निघतो आणि या दोन पैकी एक ऑक्सिजन निघतो. पहा, दोन हायड्रोजन इथं दोन ऑक्सिजन पैकी एक ऑक्सिजन काय निघाला H2O. किती ऑक्सिजन राहिला एक. तो एक ऑक्सिजन इथं अटॅच होते, पण तो ऑक्सिजन इथं अटॅच होत असेल तर ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती असते ऑफकोर्स दोन. म्हणजेच काय होईल माहिती आहे, हा हायड्रोजन निघून जाण्यासाठी हा ऑक्सिजन काय करतो, याचे हायड्रोजन निघून गेला, हायड्रोजन निघून गेला तर हा हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इथे येतात. इथं काय तयार होईल डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड तर हे इलेक्ट्रॉन्स इथं वापस आणि हे इलेक्ट्रॉन्स इथून पुन्हा इथं काय तयार होईल डबल बॉन्ड आणि डबल बॉन्ड तर हे इलेक्ट्रॉन्स इथं आणि हा हायड्रोजन काय होईल निघून जाईल. म्हणजे आपल्याला सरळ सरळ काय स्ट्रक्चर भेटेल बघा, आपल्याला भेटेल कंपाऊंड. काय झालं, हा हायड्रोजन तर निघून गेला पण इलेक्ट्रॉन्स इथं आले होते, म्हणजे हा इथं झाला डबल बॉन्ड, म्हणजे डबल बॉन्ड ऑक्सिजन. आता इथे जर डबल बॉन्ड आला तर व्हॅलन्सी तर जास्त झाली असती ना, 2 आणि 2 4 आणि 1 5. तर हा बॉन्ड आहे ना इथं पहिली निगेटिव्ह चार्ज इथे येतो, म्हणजे कोणत्या पोझिशनवर ऑर्थो, आणि पुन्हा मग रिझोनन्स मध्ये भाग घेताना इथे ते डबल बॉन्ड येते. इथे जर डबल बॉन्ड आला तर तुम्हाला माहिती हा डबल बॉन्ड ब्रेक होऊन इथं चार्ज येतो, पण इथं तो कोण अटॅच होणार आहे ऑक्सिजन, म्हणजे इथं काय पुन्हा डबल बॉन्ड O. आता हा ऍज इट इज प्लस काय निघून गेला माहिती आहे तुम्हाला, काय निघून जातो H2O. हा कोण आहे, हा आहे इट इज क्युनोन किंवा याला म्हणतात बेन्झोक्युनोन. ओके, बेन्झोक्युनोन म्हणा किंवा क्युनोन म्हणा. सिंपल रिएक्शन आहे लक्षात ठेवा. म्हणजे जर तुम्ही हे नाही सांगितलं काय नेमकं होत आहे तरी सफिशियंट आहे. ओके, बोर्डची रिएक्शन आहे, तुम्ही मेकॅनिझम वगैरे काही नाही आहे, याचं मेकॅनिझम आहे पण काही एवढं विचारत नाही, डायरेक्ट विचारतात तुम्हाला बोर्डसाठी. ओके, काय केलं आपण, नाउ वी हॅव टू टेकिंग फिनॉल. तुम्ही फिनॉल घेतला, फिनॉल अंडरगोज ऑक्सिडेशन. नेहमी लक्षात ठेवायचं की बोर्डसाठी जर तुम्हाला कोणी म्हटलं की ऑक्सिडेशन करायचं तर काय सांगाल, फिनॉल अंडरगोज ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ सोडियम क्रोमेट अँड डायल्यूट H2SO4 टू गिव्स क्युनोन. आणि जर तुम्हाला बोर्डसाठी विचारलं किंवा फिनॉलवर रिडक्शन्स केलं तर काय म्हणसाल, तेव्हा सांगायचं फिनॉल अंडरगोज रिडक्शन इन प्रेझेन्स ऑफ झिंक, देन देयर इज फॉर्मेशन ऑफ बेन्झीन. म्हणजे फिनॉल टू बेन्झीन रिडक्शन, फिनॉल टू क्युनोन ऑक्सिडेशन. ह्या दोन रिएक्शन तुम्हाला महत्त्वाचे आहेत बोर्डसाठी. एक आहे कोणती रिडक्शन, एक कोणती आहे ऑक्सिडेशन. ओके, चला ह्या महत्त्वाच्या रिएक्शन्स होत्या. याच्या नंतर काय आहे पहा, लक्षात ठेवा.
आपण काय करू, काही कपलिंग रिएक्शन्स पाहू. नेक्स्ट थर्ड, कपलिंग रिएक्शन. ह्या ज्या कपलिंग रिएक्शन्स आहेत ना इथं आलेल्या, ह्या फक्त कशासाठी आहेत माहिती आहे का, नीट किंवा जेई साठी तुम्ही प्रिपेअर करा. बोर्ड मध्ये कपलिंग रिएक्शन्स नाहीये, नवीन सिलेबस मध्ये पण नाहीये. कोणत्या कपलिंग रिएक्शन्स. कपलिंग रिएक्शन्स काय असतात. कपलिंग रिएक्शन म्हणजे तुम्हाला समजत असेल ना, आपण दोन पाईप घेतो त्यांना जॉईन करतो. जॉईन करणे म्हणजे कपल करणे किंवा कपलिंग करणे. इथं पण कपलिंग रिएक्शन्स आहेत. तर हा फिनॉल काय करतो माहिती आहे का, कपलिंग रिएक्शन दाखवतो कशा प्रकारे. तर पहिली रिएक्शन्स आहे कपलिंग, व्हेरी सिंपल वन, फॉर्मेशन ऑफ अझो डाय. आपण काय तयार करणार, डाय. याला अझो म्हणतात, त्याच्यामध्ये नायट्रोजन डबल बॉन्ड नायट्रोजन असतो म्हणून अझो डाय. डाय माहिती आपल्याला कशासाठी वापरतो आपण, कलर देण्यासाठी किंवा जे कपडे वगैरे असतात किंवा ज्या असतात त्यांना जे कलर्स दिल्या जातात त्याच्यासाठी डाय वापरतात. ओके, आपल्याला हेअर डाय पण माहिती आहे. ठीक आहे, तर ती वेगळी डाय असते, हेअर डाय वेगळी असते. हे कपड्यांच्यासाठी वगैरे कलर्स वगैरे तयार केले जातात. हे अझो डाय आहे. ओके, हे हेअर्सला लावत नाही ना, हेअर्सचे वेगळे डायज असतात. आपल्याला हे कपड्यांसाठी वगैरे किंवा अदर जे असतात त्याच्यासाठी हे कलर्स वापरले जातात. फॉर्मेशन ऑफ अझो डाय ऍक्च्युअली कशी तयार होते बघा, सिंपल रिएक्शन्स आहे. काय घेणार आपण पहिले, फिनॉल. पहा, हा आहे फिनॉल. नाउ इट रिएक्ट्स विथ बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी बीडीसी आपण तयार केलेला होता. याला काय बीडीसी सोबत रिएक्ट करा, फक्त बीडीसी मी असा लिहून देतो, चालेल. हा कोण आहे, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड, शॉर्टकट मध्ये सांगतो. हा कोण आहे, बीडीसी. याला काय लागते माहिती आहे का, याला सपोज अल्कलाइन मीडियम लागते. ही रिएक्शन अल्कलाइन मीडियम मध्ये होते. खाली लिहून देऊ. दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन अल्कलाइन मीडियम. मी काय म्हटलं, फिनॉल घ्या, बीडीसी घ्या. बीडीसी आपल्याला माहिती आहे, आपण ऑलरेडी कसा तयार केलेला होता, आठवत असेल तुम्हाला, ॲनिलीन पासून वगैरे तयार केला होता, सर्व माहिती आहे. सो फिनॉल रिएक्ट्स विथ बीडीसी, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. आता हे दोघं काय होतील, कपल्ड होतील, जॉईंट होतील, कारण रिएक्शनच काय आहे, कपलिंग रिएक्शन. काय होते माहिती आहे का, जसा फिनॉल आणि बीडीसी ला तुम्ही अल्कलाइन मीडियम मध्ये रिएक्ट करसाल तसं याच्यातून निघून जातो काय, HCl निघून गेला. आणि फिनॉल आणि बीडीसी हे जे दोन मॉलिक्युल्स आहेत एकमेकांना जॉईंट होऊन जातात, म्हणून याला कपलिंग रिएक्शन म्हणतात. कशी रिएक्शन होईल बघा बरं, काय होईल जॉईंट झाल्यानंतर, हा ऍज इट इज OH. हा इथं काय झालं, HCl निघून गेला म्हणजे ही रिंग कोणाला जॉईन झाली, N डबल बॉन्ड N. बघा हे रिंग याला जॉईन झाली, N डबल बॉन्ड N. इकडे कोण आहे, ओके, पुन्हा रिंग. हा कोण आहे, याला म्हणतात पॅराहायड्रॉक्सी. बघा हा आहे कोण, डबल बॉन्ड आहे म्हणून अझो, आणि हा बेन्झीन. सो पॅराहायड्रॉक्सी अझो बेन्झीन. बरं, पॅराहायड्रॉक्सी का बरं म्हटलं असेल तर तुमच्या लक्षात ठेवा, हा जर मेन फंक्शनल ग्रुप आहे तर या फंक्शनल ग्रुपच्या OH कोणत्या पोझिशनवर आहे, हे बघा, ही कोणती असते ऑर्थो, ही कोणती आहे मेटा, ही कोणती आहे पॅरा. N डबल बॉन्ड यांच्या हा कोणत्या पोझिशनवर आहे, पॅरावर, म्हणून याला म्हटलं आहे पॅराहायड्रॉक्सी अझो बेन्झीन. प्लस काय निघून गेला, HCl. ऍक्च्युअल मध्ये हा आहे, हा असतो ऑरेंज और रेड डाय. लक्षात ठेवा कोणती डाय आहे, ऑरेंज कलरची असते किंवा रेड डाय असते, किंवा तुम्ही असं म्हणतात ऑरेंज रेडिश कलरची ऍक्च्युअली ही डाय असते. कसं, म्हणून याला असं लिहून देतात ऑरेंज और रेड डाय, पण ऍक्च्युअली ही कशी असते, ऑरेंज रेडिश किंवा रेडिश कलरची ही डाय असते. आणि ही तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्यासाठी वापरल्या जाईल, कपड्यांसाठी असतील किंवा काही रोप वगैरे असतील, कलरफुल जे जे तुम्हाला कलर्स करायचे आहेत त्याच्यासाठी ही डाय वापरल्या जाते. सिंपल रिएक्शन आहे. काय झालं बघा बरं, फिनॉल आणि बीडीसी एकमेकांना काय झाले, जॉईंट. लक्षात ठेवा कपलिंग रिएक्शन आहे. कपलिंग म्हणजे दोघांना जॉईन करायचं. कोण जॉईन करायचं, फिनॉल आणि बीडीसी. पण कपलिंग करताना काहीतरी निघून जाईल ना, काय निघून गेला, HCl. हे दोघं जॉईन झाले आणि आपल्याला काय मिळालं, पॅराहायड्रॉक्सी अझो बेन्झीन. रिक्वायरमेंट कोणती आहे, अल्कलाइन मीडियम. मग स्टेटमेंट कसं होईल, व्हेन फिनॉल undergoes coupling reactions with BDC in alkaline medium to gives orange or red dye, that is parahydroxyazobenzene. Azo म्हणजे N double bond N benzene. Okay, so it is the simple reaction, that is formation of azobenzene. नेक्स्ट कोणती आहे बघा बरं, नेक्स्ट आहे B. कपलिंग रिएक्शन्सच आहे, ही पण नीट जी साठी कामात येईल तुम्हाला. फॉर्मेशन ऑफ phenolphthalein indicator.
10th स्टँडर्ड मध्ये वगैरे आपण इंडिकेटर वगैरे शिकलेले असाल. इंडिकेटर काय करते, रिएक्शन कंप्लीट झाली हे सांगण्याचं काम कोणाचं असते, इंडिकेटरचं असते. आणि इथं कोणते इंडिकेटर तयार होते, फेमस इंडिकेटर आहे. 12th स्टँडर्डला जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल्स करता तेव्हा त्या 12th स्टँडर्डला प्रॅक्टिकल मध्ये हे इंडिकेटर येतेच. लक्षात ठेवा, याचं काम आहे फिनॉल्फ्थॅलीन इंडिकेटर. ऍक्च्युली काय आहे, कसं असते, स्ट्रक्चर कसं आहे, तयार कसा होतो हे आपण पाहू. कोणापासून तयार होते, फिनॉल्फ्थॅलीन म्हणजे फिनॉल पासूनच तयार होते. ऍक्च्युली तयार कसं होते, लक्ष द्या. सो व्हेरी सिंपल. काय करावं लागते आपल्याला, थॅलिक अनहायड्राइड नावाचा पहिले घटक घ्यावा लागतो. कोण म्हटलं मी, थॅलिक अनहायड्राइड. आपण घेणार हा आहे थॅलिक अनहायड्राइड. ऍक्च्युली थॅलिक अनहायड्राइड काय आहे, ओके, याच्याविषयी थोडक्यात सांगून देतो. थॅलिक अनहायड्राइड, अनहायड्राइड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये पाणी नाही, ज्याच्यामध्ये वॉटर नसते त्याला अनहायड्राइड म्हणतात. हा थॅलिक अनहायड्राइड तयार कसा होतो बघा. काय करायचं असेल, पहिले घ्यायचं तुम्ही COOH. COOH हा कोण आहे, हा आहे थॅलिक ऍसिड. लक्षात ठेवा, ऍसिड आहे एक थॅलिक ऍसिड, किंवा याला डायकार्बॉक्सिलिक ऍसिड म्हणतात. बेन्झीन डायकार्बॉक्सिलिक ऍसिड. ओके, बेन्झीन डायकार्बॉक्सिलिक ऍसिड कॉमन नाव आहे थॅलिक ऍसिड. हा आपण थॅलिक ऍसिड घेतला आणि हा काय म्हणतो, थॅलिक अनहायड्रेट पाहिजे आपल्याला, म्हणजे थॅलिक ऍसिड मधून अनहायड्रेट पाहिजे. अनहायड्रेट म्हणजे पाणी नाही, म्हणजे या थॅलिक ऍसिड मधून आपल्याला कोणाला काढून टाकावं लागेल, वॉटरला काढून टाकावं लागेल. म्हणजे थॅलिक अनहायड्रेटला जर तुम्ही हिटिंग केलं, लक्षात ठेवा, थॅलिक अनहायड्रेट घ्यायचं, त्याला जर हिटिंग केलं याच्यातून काय निघून जातो, वॉटर. कसा निघेल बघा, हा OH बघा, हा OH आणि हा H. काय निघाला, H2O. आणि हे काय होतील, जॉईंट होतील. जॉईंट झालं तर काय भेटायचं, सपोज असं बेन्झीन CO आणि O म्हणजेच करून बघा, बेन्झीन CO म्हणजे थॅलिक ऍसिड मधून पाणी काढणे म्हणजे काय तयार होते, थॅलिक अनहायड्रेट. हा आपण थॅलिक अनहायड्रेट घेतला, लक्षात ठेवायचं. थॅलिक अनहायड्रेट घेतला. नाव इट रिएक्ट्स विथ 2 moles ऑफ फिनॉल. याला 2 फिनॉलच्या मोल सोबत रिएक्ट करा. हा एक मोल, हा दुसरा मोल. लक्ष द्या, सिंपल आहे. हा कोण आहे, फिनॉल. किती मोल आहेत, 2. 1 आणि 1 2. काय केलं आपण, थॅलिक अनहायड्रेट घेतला आणि याला कोणासोबत रिएक्ट करून राहिलो. नाउ इट रिएक्ट्स विथ फिनॉल, दॅट इज 2 moles ऑफ फिनॉल. दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ कन्सन्ट्रेटेड H2SO4. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन होऊन राहिली, कन्सन्ट्रेटेड H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन होते. म्हणजे तुम्ही थॅलिक अनहायड्रेट घ्या, त्याच्यामध्ये फिनॉल टाका, त्याच्यामध्ये काय वापरा, कन्सन्ट्रेटेड H2SO4. कपलिंग रिएक्शन आहे, हे दोघं जॉईंट होतील, कपल्ड होतील. कसे होतील, तर बघा ना, काय निघून जातं, निघून काय गेलं, काय निघाला बघा बरं, फिनॉलचा H, या फिनॉलचा H आणि याचा काय, ऑक्सिजन. जसा निघून जातो म्हणजे काय निघाला, H आणि O म्हणजे काय, H2O निघून गेला. इथं काय वापरला, कन्सन्ट्रेटेड H2SO4. कन्सन्ट्रेटेड H2SO4 ऍक्ट ॲज ए डिहायड्रेटिंग एजंट. निघालेला जो वॉटर असेल याच्यातून, या मॉलिक्यूल मधून, त्याला काय करून घेईल, ओढून घेईल. आणि हा बघा, H2 -H2 निघून गेला, याला ओढण्याचं काम कोण करते, कन्सन्ट्रेटेड H2SO4. सो इट ऍक्ट्स ॲज ए कॅटलिस्ट, या रिएक्शनला पुढे नेण्याचं काम करेल, ॲज वेल ॲज ऍक्ट्स ॲज ए डिहायड्रेटिंग एजंट. काय होतील, हे 2 मॉलिक्यूल जॉईंट होतील. काय होईल बघा बरं, कसा, सिंपल आहे, लक्षात. हा ऍज इट इज. ओके, आता या C डबल बॉन्ड O चा O तर निघून गेला आणि ह्या H निघून गेलं, तर हे या पॅरा पोझिशन होऊन काय होतील, याला अटॅच होतील. म्हणजे आपल्याला असा भेटेल पॅरा पोझिशन. लक्षात, काय झालं, पॅरा पोझिशनवर अटॅच. इथं कोण आहे, OH. इथं कोण आहे, OH. बघा काय झालं, हे 2 काय झाले, कपल झाले आणि निघून काय गेला, H2O निघून गेलेला आहे. आणि हा थॅलिक अनहायड्रेट आणि हे जे फिनॉलचे 2 मॉलिक्यूल आहे, हे एकमेकाला काय झाले, जॉईंट झाले. तयार होणाऱ्या कंपाऊंडला काय म्हणतात, हा आहे
फिनॉल्फ्थालीन इंडिकेटर. लक्षात ठेवा, हे आहे फिनॉल्फ्थालीन इंडिकेटर. व्हेरी सिंपल आणि एकदम इझी आहे. काय झालं माहिती आहे का, थॅलिक अनहायड्रेट आणि फिनॉल काय झाले, कपल्ड झाले आणि काय तयार केला, फिनॉल्फ्थालीन इंडिकेटर. बरं यूज कशामध्ये येते हे, तर पहा फिनॉल्फ्थालीन इंडिकेटर कशामध्ये यूज होते माहिती आहे का, इथं सांगतो बघा. टायट्रेशन करतो आपण काय करतो माहिती आहे का, एक छोटंसं लिहून देतो. हे ब्युरेट आहे सपोज कन्सिडर करा. ओके, ही ब्युरेट असते आणि याच्या खाली काय असेल, कोनिकल फ्लास्क. काय असते माहिती आहे का, तुम्हाला या ब्युरेट मध्ये काय भरायचं असते, समजा याच्यामध्ये भरला तुम्ही बेस, हा बेस आहे. लक्षात ठेवा कसं यूज होते इंडिकेटर. आणि हे जे आहे ना, जो खालचा फ्लास्क आहे कोनिकल फ्लास्क, याच्यामध्ये भरलं तुम्ही ऍसिड. ठीक आहे, काय नाही बघा बरं, बेस रिएक्शन विथ ऍसिड और ऍसिड रिएक्शन विथ बेस, फॉर्मेशन ऑफ सॉल्ट अँड वॉटर. सिंपल रिएक्शन आहे, 10th स्टँडर्ड पासून शिकवत आलो आपण की ऍसिड मध्ये बेस टाका किंवा बेस मध्ये ऍसिड टाका, तुम्हाला काय भेटते, सॉल्ट अँड वॉटर. मग आता मला सांगा, या ऍसिड मध्ये किती बेस टाकायचा की या ऍसिडला तो न्यूट्रलाइज करेल किंवा या टोटल ऍसिडचं कन्व्हर्शन कशात करेल, तो बेस मध्ये करेल. हे कसं समजेल तुम्हाला, तर रिएक्शन मध्ये काहीतरी इंडिकेटर लागतात. बरं, रिएक्शन थांबवा, रिएक्शन स्टॉप करा, रिएक्शन कंप्लीट झाली, या बेसनी पूर्णच्या पूर्ण ऍसिडला कशात कन्वर्ट केलं, सॉल्ट मध्ये, हे कसं माहिती पडेल. तर याच्यासाठी याच्यात काय करतात, इंडिकेटर्स टाकतात. 1 ते 2 ड्रॉप हे इंडिकेटरचे असतात. तर नेहमी लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी तुम्हाला ऍसिड आणि बेसला टायट्रेट करायचं असेल, मिक्स करायचं असेल आणि रिएक्शन्स करायची असेल सॉल्ट अँड वॉटर, तर त्यामध्ये कोणतं इंडिकेटर वापरायचं, फिनॉल्फ्थालीन इंडिकेटर वापरायचं. काय होते, तुम्ही या ऍसिड मध्ये बेस टाकत आहात, रिएक्शन स्टार्ट झालेली आहे, रिएक्शन मध्ये आपल्याला प्रोडक्ट भेटतो काय की एक मिळतो सॉल्ट आणि एक काय मिळते, वॉटर. पण रिएक्शन स्टॉप झाली म्हणजे ऍसिड हा पूर्णतः कन्वर्ट झाला कशामध्ये, सॉल्ट मध्ये. हे आपल्याला केव्हा समजेल की जसं तुम्ही बेस टाकसाल आणि ह्या ऍसिडचं ऑलरेडी कन्व्हर्शन झालं असेल, आता ऍसिड नाहीये, तशा वेळेस लगेच हा फिनॉल्फ्थालीन काय करतो, या कोनिकल फ्लास्कचा कलर आहे ना, हा पिंक किंवा असा पिंक कलरचा किंवा तुम्ही असं म्हणू शकता लाईट पिंक कलर तुम्हाला इथं मिळून जाते. म्हणजे पहिले ऍसिडचं आणि बेसची रिएक्शन होत असताना हे जे कोनिकल फ्लास्क आहे हा कलरलेस असतो आणि जसा पूर्ण ऍसिड कंप्लीट होऊन जाईल, पूर्ण ऍसिड कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल, रिएक्शन मध्ये कन्झ्युम होऊन तो सॉल्ट आणि वॉटर मध्ये कन्वर्ट होऊन जाईल आणि रिएक्शन आता पुढे होणार नाही, म्हणजे रिएक्शन आपली संपलेली आहे, आपल्याकडचा ऍसिड संपलेला आहे हे दाखवण्यासाठी हा फिनॉल्फ्थालीन इंडिकेटर लगेच कलर चेंज करते आणि त्याचा कलर कोणता होऊन जातो, ऑरेंज म्हणा किंवा मग पिंक कलरेशन देतो, पिंक कलर इथं होऊन जातो आणि मग आपल्याला रिएक्शन काय करायची असते, स्टॉप. म्हणून याला काय म्हणतात, रिएक्शन स्टॉप करण्यासाठी किंवा रिएक्शन संपली हे सांगण्यासाठी जो इंडिकेट करते त्याला काय म्हणतात, इंडिकेटर. आणि इथं कोणतं वापरतात, फिनॉल्फ्थालीन इंडिकेटर. आणि कुठं वापरतात, ऍसिड बेस टायट्रेशन मध्ये वापरतात आणि तयार होते हे असं. व्हेरी सिंपल, दॅट इज कपलिंग रिएक्शन. नेक्स्ट, ह्या 2 कपलिंग रिएक्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. लक्षात ठेवा, आणखी एक रिएक्शन सांगतो तुम्हाला, 4th वन, फॉर्मेशन ऑफ ऍस्पिरिन. तुम्ही नाव ऐकलं असेल ऍस्पिरिनचं. लक्षात ठेवा, ही जी रिएक्शन आहे ही बोर्ड साठी आहे, जो नवीन सिलेबस आहे त्याच्या बोर्ड मध्ये ही रिएक्शन आहे, फॉर्मेशन ऑफ ऍस्पिरिन. ऍस्पिरिन काय असते, ऍस्पिरिन कशासाठी वापरतात माहिती तुम्हाला, इट इज वन ऑफ द पेन किलर. किंवा आपल्याला जर समजा थोडं फिवर असेल, थोडासा ताप असेल आणि हातपाय दुखत असतील, ठीक आहे, डोकं दुखत असेल, हातपाय दुखत असेल आणि थोडासा ताप असेल, त्यावेळेस कोणती गोळी घेतात, ऍस्पिरिनची गोळी घेतात. आणि आता हा ऍस्पिरिनचं फॉर्मेशन तुम्हाला इथं आहे. ऑफकोर्स हे पुढे पण सिलेबसला येणार आहे, पण इथं पण या पण चॅप्टर मध्ये तुम्हाला न्यू सिलेबस मध्ये दिलेलं आहे, दॅट इज फॉर्मेशन ऑफ ऍस्पिरिन. काय आहे हा आहे त्याला स्टँडर्ड काय म्हणतात, अनाल्जेसिक्स. अनाल्जेसिक्स म्हणजे काय म्हणतात, हा पेन किलर. ओके, हा अनाल्जेसिक्स आहे, म्हणजे याला स्टँडर्ड अनाल्जेसिक्स म्हणतात. आता हा अनाल्जेसिक्स आहे, पेन किलर. आणि हा तयार कसा होतो तर लक्षात ठेवा, हा तयार होताना सिंपल आहे. तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला घ्यावं लागेल, आठवते का सांगा बरं, हा काय आहे, म्हणजे असं लिहून देतो याला. चला आठवा, हा कोण आहे, हा आहे सॅलिसिलिक ऍसिड. लक्षात ठेवा, सॅलिसिलिक ऍसिड किंवा ऑर्थोहायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड आठवत असेल तुम्हाला तर, किंवा 2-हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड, कमर्शियली कॉल्ड एज सॅलिसिलिक ऍसिड. आणि मी हा तुम्हाला कुठं सांगितला होता किंवा तुम्ही कुठं पाहिला होता, हा आठवते, कोल स्मिथ रिएक्शन मध्ये आपण हा तयार केला होता. कोणता, कोल स्मिथ रिएक्शन मध्ये आपण सॅलिसिलिक ऍसिड तयार केला होता.
हा सॅलिसिलिक ऍसिड घ्यायचा जो कोल स्मिथ रिएक्शन मध्ये होते. नाव इट अंडरगोज असिलेशन. याला असिलेशन करायचं आहे. असिलेशन आठवत असेल, असिलेशन म्हणजे कोणता, असिल ग्रुप इथं जॉईन करायचा आहे. कसा, वेन सॅलिसिलिक ऍसिड रिएक्ट्स विथ ऍसिटिक अनहायड्राइड. पुन्हा काय आला बघा बरं, अनहायड्राइड आला बघा. काय आला, अनहायड्रेट. याच्या अगोदर पण आला होता, आता पण पुन्हा अनहायड्रेट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये पाणी नाही. बरं कसा तयार झाला असेल, CH3COOH, दॅट इज ऍसिटिक ऍसिड. माहिती आहे आपल्याला, हा दुसरा ऍसिटिक ऍसिड. ठीक आहे, हे दोन ऍसिटिक ऍसिड घ्यायचे, याला हिटिंग करायचं, याच्यामधला वॉटर काढून टाकायचा. वॉटर काढून टाकलं म्हणजे कसं निघेल, हा OH आणि हा H निघून गेला. काय निघाला, H2O. म्हणजे ऍसिड मधून जर तुम्ही वॉटर काढून टाकलं तर त्याचं कन्व्हर्शन कशात होते, अनहायड्रेट. काय मिळाला बघा, CH3COOCH3. बघा याला लिहिण्याची पद्धत अशी पण आहे, असा पण लिहू शकता. CH3CO, इथं कोण राहिला O, आणि हा कोण COCH3. असा लिहिणे का नसा लिहिणे का काही फरक पडत नाही. CH3COOCH3, दॅट इज काय कन्व्हर्शन झालं, ऍसिटिक अनहायड्रेट. ऍसिटिक ऍसिड पासून वॉटर काढून टाकल्यामुळे तयार झाला, म्हणून ऍसिटिक अनहायड्रेट. ओके, सिंपल आहे, हे लक्षात ठेवायचे. इथं acidic anhydride. This reaction takes place in presence of acid. Acidic medium मध्ये रिएक्शन्स होणार आहे. एस्टर सुपर वापरा, एसएल वापरा. काय होईल बघा, सॅलिसिलिक ऍसिड रिएक्ट्स विथ ऍसिटिक अनहायड्राइड. आता ऍसिटिक अनहायड्राइड तर काय निघून जाते बघा, इथं निघून जाते H आणि हा निघून गेला. काय आहे बघा, CH3COOH. म्हणजे आपण काय केलं, हा जो H आहे, फिनॉलचा जो H होता हा, आणि CH3COOH निघून गेलेला आहे. म्हणजे काय निघाला, ऍसिटिक ऍसिड. आपल्याला काय मिळालं, प्रोडक्ट आहे. याला काही फरक नाही, COOH. इथं काय आहे बघा, इथं आहे बघा, काय निघून गेला, H CH3COO, हा निघून गेला म्हणजे ऍसिटिक ऍसिड निघून गेला, OCOCH3 प्लस काय निघून गेला, CH3COOH. ओके, हा कोण आहे लक्षात ठेवा, याला काय म्हटलं जाते, हा आहे ऑर्थो. हा कोण आहे, किंवा याला असं म्हणू शकता तुम्ही डायरेक्ट 2 इथॅनोइल बेन्झोइक ऍसिड. लक्षात ठेवा, IPC नाव आहे, 2 इथॅनोइल, 2 आहे म्हणून 2 इथॅनोइल बेन्झोइक ऍसिड. ओके, याला कमर्शियली काय म्हटलं जाते, इट इज कमर्शियली कॉल्ड ॲज ऍस्पिरिन. हा ऍस्पिरिन आहे, लक्षात ठेवा. हा जो तुम्हाला मिळतो ना, हाच ऍस्पिरिन आहे, आणि जो कुठे यूज होते, अनाल्जेसिक्स. व्हेरी सिंपल रिएक्शन. काय केलं बघा, सॅलिसिलिक ऍसिड घेतला, नाव इट रिएक्ट्स विथ ऍसिटिक अनहायड्रेट. तुम्ही ऍसिटिल क्लोराइड पण घेऊ शकता, ऑर आहे, किंवा काय घ्यायचा, ऍसिटिक अनहायड्रेट जो दिला आहे तो, याला ऑर लिहून देतो वाटलं असतं, हे बोर्डच्या बुक मध्ये नाहीये पण लिहून देतो, CH3CO, काय वापरू शकता, Cl, दॅट इज इथॅनोइल क्लोराइड किंवा ऍसिटिल क्लोराइड, ऑर आहे ऍसिटिक अनहायड्रेट ची वापरू शकता. पण निघून काय जाईल, H आणि Cl. H आणि Cl निघून गेला तरी हाच प्रोडक्ट मिळतो तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ काय, सॅलिसिलिक ऍसिड रिएक्ट्स विथ ऍसिटिक अनहायड्रेट और इथॅनोइल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड 2 गिव्स ऍस्पिरिन. व्हेरी सिंपल. काय निघून गेला, H, आणि इकडला कोण, इथं CH3COO ऍसिटिक ऍसिड. पण या रिएक्शन मध्ये झालं काय, इथं O ला कोण अटॅच होता, H, तर इथं O ला कोण अटॅच झाला, COCH3, म्हणून याला काय म्हणतात. किंवा इथं जो आहे ना, इथं कोण जॉईन झालेला आहे, OCOCH3, सो इट इज ऍसिटिलेशन रिएक्शन्स और सिंपल रिएक्शन्स. काय झालं, फॉर्मेशन ऑफ ऍस्पिरिन. पाहून घ्या, व्हेरी इझी रिएक्शन्स आणि सिंपल आहे. मेकॅनिझमचं तुम्हाला काम नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा की सॅलिसिलिक ऍसिड पासून तुम्ही काय मिळवू शकता, ऍस्पिरिन. सॅलिसिलिक ऍसिड कोणापासून मिळेल माहितीच आहे आपल्याला, सॅलिसिलिक ऍसिड कोल स्मिथ रिएक्शन्स, किंवा तुम्ही रिमन टिमन रिएक्शन मध्ये पण याला तयार करू शकता. मी दिला नाही पण माहिती आहे कसा तयार होईल बघा बरं. ज्या ठिकाणी रिमन टिमन मध्ये आपण काय केलं होतं, कोणासोबत काय रिएक्ट केला होता, क्लोरोफॉर्म घेतला होता, फिनॉल रिएक्ट्स विथ क्लोरोफॉर्म. पण जर तुम्ही त्याच्याऐवजी काय वापरला, कार्बन टेट्राक्लोराइड वापरला, मी सांगितलं होतं, तर तुम्हाला काय भेटते, सॅलिसिलिक ऍसिड. तर तिथं पण तुम्ही तयार करू शकता. सॅलिसिलिक ऍसिड घ्यायचा, त्याच्यावर ऍसिटिलेशन करायचं, काय भेटेल, ऍस्पिरिन, विच ऍक्ट्स ॲज अनाल्जेसिक. अनाल्जेसिक मीन्स व्हॉट, पेन किलर आहे. डोकं फिवर असेल किंवा डोकं वगैरे दुखत असेल त्याच्यासाठी हा यूज मध्ये येतो. ओके, नाव दीज आर द रिएक्शन्स, ऑल द रिएक्शन्स ऑफ फिनॉल.